नमस्कार. माय क्रिएटिव्हिटी या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला चिकन नूडल्स बनवून दाखवणार आहे. चिकन नूडल्स बनवण्यासाठी मी 100 ग्रॅम ओनली चिकनचे तुकडे घेतले. त्याला मी थोडंसं मीठ लावून ठेवलं आहे 15-20 मिनटं. आता एका कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे. त्यामध्ये मी एक हक्का नूडल्सचं पॅकेट घालणार आहे, उकळून घेणार आहे. असं आणि याला चांगलं उकळून घ्यायचं आहे शिजेपर्यंत. असं खालीवर करून घ्यायचं आहे आणि चांगलं उकळून घ्यायचं. ते आपोआप मोकळं होईल थोडंसं उकळलं की. आता 5 मिनटं झाले उकळून. आता हे शिजले आहेत. ते चेक करून घेते मी. हे बघा तुटत आहे म्हणजे शिजले. आता एका गाळणीत काढून घेते. गाळणीत ओतून घ्यायची आणि त्याच्यावर गार पाणी ओतायचं. ते जास्त शिजत नाही. जास्त शिजले तर ते एकमेकाला चिकटतात, म्हणून असं पाणी ओतून घ्यायचं. 2 तांबे तरी पाणी ओतायचं. हलवून घ्यायचे आणि वरून पाणी ओतायचं आहे. आणि आता हे असे पाणी चाळणीत ठेवायचे. खाली भांडं ठेवलंय मी. सगळं पाणी निथळून घ्यायचं याचं. आता गॅसवर मी कढई तापायला ठेवली आहे. त्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल घालणार आहे आणि त्यामध्ये हे बोनलेसचे तुकडे घालणार आहे. याचे तेलामध्ये चांगले शिजवून घ्यायचे. बारीक गॅसवरच ठेवायचे. वाटल्यास वरून झाकण ठेवा थोडं वेळ, 5 मिनटं. मधून हलवा. आता मी ते शिजवून घेते. ते 5 मिनटं झाली. ते छान शिजले. असं तुटल्या जाते म्हणजे ते शिजले आहेत. आता मी ते ह्या नूडल्सवरच काढून घेणार आहे. आता मी ते भांड्यात काढून घेतले दुसऱ्या ते चाळणीतून. तर मी याच्यामध्ये रेड चिली सॉस 2 चमचे, आणि सोया सॉस 1च चमचा घालणार आहे, कारण ते आंबट असतं. जरासं आंबट चव लागते. मी ते 1च चमचा घालते आणि सगळं याला मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये मीठ पण घालायचं आहे. असं मीठ घालून घ्यायचं. हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं. आपल्याकडं काही घरी मोठी भांडी नसतात, त्यामुळे आपण अगोदरच असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कढईत टाकताना मग ते व्यवस्थित मिक्स होत नाही आणि जळतं पण, म्हणून असं दुसऱ्या भांड्यातच असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ते सगळं असं छान सगळीकडे लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही स्वादचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता त्याच तेलात मी आणखी थोडंसं तेल घालून घेणार आहे. चिकन शिजवलं होतं त्याच्यातच अजून 1 टेबलस्पून.
तेल घालून घेणार आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये लसूण, 1 वाटी मी शिमला मिर्च कापून घेतली, कांदा कापून घेतला, कांदा पण टाकायचा आहे आणि कोबी हे पण टाकायचं आहे आणि मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचं आहे चांगलं. याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे, भाज्यांच्या पुरतं. नूडल्स पुरतं घातलेलं आहे. आता याच्यात मीठ घालते मी थोडंसं. आता या भाज्या मोठ्या गॅसवर 2 मिनिटं त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. जास्त शिजू द्यायचं नाही, थोडंसं कचकच चव लागली पाहिजे, कचकच राहिलं पाहिजे भाज्या, भाजी चव कचकच लागली पाहिजे. आणि आता याच्यात वरून कांद्याची पात घालायची 2 मुठी. ती पण चांगली याच्यात मिक्स करून घ्यायची. आता याच्यामध्ये आपण नूडल्स टाकून घ्यायचे. सगळं अगोदरच मिक्स केलेलं आहे, त्यामुळे आता वरून काही घालायची गरज नाही आणि मिक्स करताना पण त्रास होत नाही. आता थोडंसं गॅस कमी केला तरी चालेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाज्या आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता ते मी ताटामध्ये काढून घेणार आहे. आता मी ते सगळं ताटात काढून घेतलं आहे आणि वरून कांद्याची पात घालायची आहे. अशा पद्धतीने आपण घरच्या घरीच नूडल बनवू शकतो. तुम्हाला हे नूडल्स आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.